सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असं जाहीर केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी। जिथे आहात तिथून दिपकेंच्या 20 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय। दिपकेंच्या दिल्लीतल्या आंदोलनात सहभागी होण्याचाही प्रयत्न करू असंही ते म्हणाले। राहुल गांधींनी दिपकेंच्या 20 तारखेच्या आंदोलनात सहभागी व्हावं असंही महत्त्वपूर्ण आवाहन ठाकरेंनी केलंय। सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडावं असं आवाहनही त्यांनी वांगचुक यांना केलं। सरकार असंवेदनशील आहे आणि वांगचुक यांच्या जीवाशी सरकार खेळतंय असंही ठाकरे म्हणाले। पद्मेश पवार आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी जे आता पत्रकार परिषदेला उपस्थित होते। पद्मेश, उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देणं, राहुल गांधींना सहभागी होण्याचं आवाहन करणं याच्या मागे काय अर्थ आहे? प्रसन्न सर, या आंदोलनासंदर्भात या शिवसेनेमध्ये देखील आधी जे अभिजित दिपके यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। स्वतः संजय राऊत यांनी एक मॉर्फ फोटो ट्विट केला होता। त्यानंतर आता थेट सोनम वांगचुक, अभिजित दिपके यांच्या ज्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलं आहे। कारण आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये संपूर्ण जे विरोधी पक्ष आहेत त्यांना देखील आवाहन केले की तुम्ही जिथे आहात, ज्या राज्यात आहात, तिथून सोनम वांगचुक यांचे जे आंदोलन सुरू आहे दिल्ली येथील जंतर मंतर येथे त्यांना पाठिंबा द्यावा। मला जर शक्य झालं तर मी देखील तिथे जाईल, दिल्लीला जाईल, या संदर्भात देखील बोलणं स्वतः उद्धव ठाकरे यांनी केलं आहे। कारण आजच्या अग्रलेख जे सामनाचा अग्रलेख असतात संजय राऊत असतात त्यांनी लिहिलं आहे, त्यामुळे देखील जवळपास अनेक गोष्टी त्यांनी मांडलेल्या होत्या। आणि आज जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये थेट राहुल गांधी यांना देखील त्यांनी आवाहन केले की तुम्ही देखील या आंदोलनामध्ये सामील व्हा किंवा सोनम वांगचुक यांना पाठिंबा द्या। कारण याला तर खूप महत्त्व, या आंदोलनाला खूप आता वेगळं महत्त्व आलं आहे। कारण संपूर्ण जे राज्यभरातले अनेक जे नेते आहेत ते देखील या आंदोलनाला पाठिंबा देतात आणि उद्धव ठाकरे यांनी जो दिलेला पाठिंबा आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे। कारण शिवसेना देखील राज्य पातळीवरती या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काही आता छोटेखानी आंदोलन देखील करणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं त्या प्रकारे मुंबईमध्ये देखील ठाकरेंची सेना या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काहीतरी आंदोलन करणार असल्याचं बोललं जाते। धन्यवाद पद्मेश, आपलं लक्ष असेलच या घडामोडींकडे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।